तर आज आपण इथे जमलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिवस आहे। तर आज सगळीकडे देशात आणि जिथे पण तुम्ही जावाल, दादर असो किंवा मुंबई असो, जिथे पण तुम्ही जावाल तिथे प्रचंड प्रमाणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असतील किंवा त्यांच्या मार्गावर चालणारे, म्हणजे आपल्या समाजातलेच नाही तर इतरही लोक जे आहेत ते बाबासाहेबांना जे जे त्यांचं अनुकरण करणारे चालणारे लोक आहेत ते आज प्रचंड प्रमाणात त्यांना भेट देण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर जात असतील किंवा नागपूरची दीक्षाभूमी असेल तिथे ते लोक जात असतील। तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपण म्हणजे फक्त 14 एप्रिल आणि 6 डिसेंबर तेवढ्याच कुठे ते मर्यादित नाही आहेत। त्यांनी म्हणजे ते खूप म्हणजे तसं म्हणायला गेलं तर ते फक्त 65 वर्ष आपल्या ह्याच्यात राहिले, फक्त 65 वर्षी ते राहिले, पण त्यांनी 65 वर्षात असं काम करून गेलेले आहे ते की जे आपल्याला आपल्या या 7 जन्म पण आपल्याला जमणार नाही। म्हणजे ते भारताची राज्यघटना लिहिण्यापासून असो, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना जी झालेली आहे ती पण कित्येक लोकांना माहित नसेल। तर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जेव्हा ते स्टडी करायला गेलेले बाहेर, तेव्हा त्यांनी तिथे थिसिस सादर केलेलं त्यांना। तर त्या थिसिसचं नाव होतं द प्रॉब्लेम ऑफ द रुपी। थिसिस त्यांनी तेव्हा सादर केलेली। तर त्यावेळी आपल्या इथे इंडियामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं, तर ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं, तर त्यावेळी आपल्याकडे असं होतं की पैसा आपण कुठेच आपला म्हणजे हे करणार, आपण ठेवणार कुठे किंवा साठवणार कुठे। तर त्यावेळी त्यांनी असं आपण बँक म्हणून स्थापना केलेली आणि 1 एप्रिल 1935 ला आरबीआय सगळ्या बँकेचं हेडक्वार्टर जे चर्चगेटला आहे, सो तिथे त्यांनी स्थापना एस्टॅब्लिश झालेली आहे आरबीआय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया। नंतर कॉन्स्टिट्यूशन त्यांनी 2 वर्ष 18 महिने 11 दिवस त्या मेहनतीने त्यांनी कॉन्स्टिट्यूशन लिहिलेलं आहे। त्याच्यावर आजच्या डेटला 78 वर्ष आजच्या डेटला आपला देश चाललेला आहे। आणि खूप सारे त्यांनी कॉन्स्टिट्यूशन मध्ये सेक्शन दिलेले आहे। आपण जे काम करतो, लेबर्स ऍक्ट त्यांनी लिहिलेलं आहे, त्यामध्ये कितीतरी कामगारांचे 12 तासांचे 8 तास केलेले आहेत। नंतर वीकली आपल्याला जी संडेला हॉलिडे भेटतो ती पण त्यांची फी आहे। नंतर दिवाळीला आपल्याला जो बोनस भेटतो, नंतर पीएफ फॅसिलिटी, ESIC, हे सगळं त्यांनी फॅसिलिटीज जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकूण एक जे सिटीजन आहेत, इच अँड एव्हरी सिटीजनना त्यांनी हा बेनिफिट दिलेला आहे। म्हणजे लोक जे मानतात त्यांना नाही म्हणत त्यांना पण याचा फायदा होतोय आणि अख्ख्या दुनियाला त्यांचा फायदा होतोय। तर बाबासाहेबांचं जेवढी त्यांनी बुकं, दादरला त्यांचं राजगृह सुद्धा आहे, तिथे त्यांनी 1954 ला वर्ल्ड मोस्ट हायेस्ट बुक कलेक्शन जे होतं ते तिथे त्यांचं राजगृहाला होतं। त्यांचं बुक कलेक्शन तिथे 50,000 प्लस त्यांची बुकं होती। जेवढी त्यांनी वाचलेली आहेत त्याच्यापेक्षा जास्त त्यांनी लिहिलेली पण आहे। मग आपली बुद्ध यांनी धम्मा झालं, नंतर अॅनालिएशन ऑफ कास्ट झालं, नंतर हू वेअर द शूद्रास झालं, हे सगळे खूप सारी बुकं आहेत जी आहेत जी मी स्वतः वाचलेली आहेत, तुम्ही सुद्धा वाचा। आणि त्याच्यातून आपण एवढं प्रेरित होऊ की आपल्याला असं वाटेल की आपण आपल्या आयुष्यात जे करतोय अजून आपण बाबासाहेबांचं जेवढं वाचू तेवढं कमीच आहे, कारण की त्यांनी जेवढं केलेलं आहे ते शक्यता नाही जे आपल्याला करू शकतो, पण आपण ट्राय तरी करू शकतो की त्यांच्या पावलांवर आपण चालून आपलं जे येणारी आपली जी जनरेशन असेल किंवा आपण जे लोक आहेत त्यांना आपण सांगू शकतो की महामानव खरंच ते होते, त्यांना भारतरत्नही भेटलेलं आहे। नव्हते जेव्हा भारतरत्न त्यांना भेटला तेव्हा ते नव्हते, पण ते भारतरत्न हे विश्वरत्नच आहेत ते। तर बाबासाहेबांबद्दल जितकं पण बोलू तेवढं कमीच आहे। पण मला खूप आनंद होतोय की आज आपल्या सोसायटी समृद्धी कॉम्प्लेक्समध्ये पण आपण त्यांचा महापरिनिर्वाण दिवस साजरा नाही करू शकतो, पण आपण केलं हे खूप चांगली गोष्ट आहे। आणि अशीच मी हे करतो की आपण सगळे मिळून त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या आपण असेच पुढे करतो।